लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जुना आवडे उच्चेगाव रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पैठण तहसील कार्यालय येथे निवेदन। मातंग समाजाच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी जाण्यास अडथळा। याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की नवगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेला जुना आवडे उंचेगाव रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून मिळण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय नवगाव येथील सरपंच, उपसरपंच तथा संपूर्ण सदस्य गावकरी यांनी दिनांक 11 ऑगस्ट सोमवार रोजी तहसीलदार पैठण यांना निवेदन दिले। ग्रामपंचायत नवगाव अंतर्गत जुना आवडे उंचेगाव हा पाणंद रस्ता असून सदरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य पद्धतीने अतिक्रमण झालेले आहे। तसेच सदरील रस्त्यावर पुढे मातंग समाजाची स्मशानभूमी आहे। त्यांना अंत्यविधी करण्यासाठी व तेथे जाण्यासाठी सुद्धा आज रोजी रस्ता राहिलेला नाही। त्यांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। याचाच परिणाम म्हणजे दिनांक 9 ऑगस्ट रोजी मातंग समाजाच्या रहिवाशांना अंत्यविधी करण्यासाठी जात असताना सदरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व अतिक्रमण असल्याने त्यांना अंत्यविधीसाठी जाण्यास मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली। तसेच सदरील रस्त्याच्या लगत असलेल्या मातंगत समाजाची स्मशानभूमी ही गट नंबर 880 मध्ये 24R क्षेत्रावर आहे व या क्षेत्रावर बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण झालेले आहे। करिता सदरील अतिक्रमणामुळे कोणतीही विकास कामे सदरील रस्त्यावर व स्मशानभूमी परिसरात करता येत नाही, कारण सदरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी आधी त्या रस्त्यावरील अतिक्रमण काढणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात सदरील रस्त्याचे मजबूतीकरण करून हा संपूर्ण रस्ता परिसरातील शेतकऱ्यांना रहदारीस उपलब्ध करून देता येईल व परिणामी परिसरातील बाजारपेठ वाढण्यास मदत होईल। अशा निवेदनामार्फत या प्रकरणी तात्काळ आपल्या स्तरावरून संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना आदेशित करण्यात यावे व सदरील रस्त्याचा व स्मशानभूमी परिसरात झालेल्या अतिक्रमणाचा पंचनामा करण्यात यावा व अतिक्रमण काढून देण्यात यावे। तसेच रस्ता स्मशानभूमी परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात यावा अशी पैठण तहसीलदार साहेबांना विनंती करण्यात आली। अशा प्रकारचे निवेदन तहसील कार्यालय पैठण येथे ग्रामपंचायत नवगाव यांनी दिले। त्यावेळेस ग्रामपंचायत कार्यालय नवगावचे सरपंच किशोर चौधरी, उपसरपंच शरीफ खान पठाण व गावातील मातंग बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि संपूर्ण नागरिक मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालय येथे उपस्थित होते। की आज आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सर्व ग्रामस्थ, सर्व मातंग समाजाचे बंधू आम्ही या ठिकाणी तहसीलदार मॅडमला भेटायला आलो। मॅडमला विनंती केली, आम्ही निवेदन दिलं की मॅडम, तो जो स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे तो शेतीसाठी पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि स्मशानभूमीला जाणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्या रस्त्यावर अतिक्रमण काढून आणि त्या स्मशानभूमीमध्ये जी 24 घंटे जागा आहे 880 गट नंबर, तिथं देखील ती स्मशानभूमी सगळी अतिक्रमण मुक्त करून त्या ठिकाणी आम्हाला द्यावी, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये परत ही समस्या उद्भवणार नाही। आणि तर 11 पासून आमचं ही मातंग समाजाच्या स्मशानभूमीची लढाई चालू आहे। 2014ला तत्कालीन तहसीलदार यांनी आदेश पारित केला होता स्मशानभूमीमधील अतिक्रमण काढणे आणि त्या ताबा मिळवणे, पण सदरील या आदेशाला केराची टोपली दाखवून आजपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी कोणती भौतिक सुविधा किंवा त्या स्मशानभूमीवरलं अतिक्रमण हे काढलेलं नाही। आज कालच्या परिस्थितीनुसार आज आम्ही तहसीलदार मॅडम यांना भेटलो आणि निवेदन दिलं, तर तहसीलदार मॅडमने आम्हाला उडीची उत्तर दिले व त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बाकीचे डिपार्टमेंटचे लोक जमा करा, त्यानंतर मी येते आणि मी समक्ष तुम्हाला स्मशानभूमीवरलं अतिक्रमण काढून देते। तरी आमची या प्रशासनामार्फत विनंती प्रशासनाला, जर कार्यकारी दंडाधिकारी तालुक्याच्या जर असे उत्तर देत असतील तर बाकीचे जे डिपार्टमेंट आहेत ते आम्हाला सहकार्य करतील का, हा प्रश्नचिन्ह आमच्यामध्ये मनामध्ये निर्माण झालेला आहे। आम्ही जायचं तरी कोणाकडे आणि या आमच्या समस्या जाणून तरी कोण घेणार? या भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष पूर्ण झाले आहेत, तरी बी नवगाव या ठिकाणी परिस्थिती अशी कायम आहे। 2011 पासून आमचे लोक या स्मशानभूमीसाठी लढाई लढत आहेत, पण त्याला आत्तापर्यंत न्याय मिळालेला नाही। आज या तरुण मित्र मंडळ या ठिकाणी उभा राहिले आणि या तरुण मित्र मंडळ या जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढं उपोषण करू किंवा आम्ही मोठं आंदोलन छेडू, हे मी या माध्यमातून सांगू इच्छितो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.